नमस्कार, मी मयुरी वर्मा. विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. मनोर जवळील वैतरणा नदीत मासेमारीसाठी गेलेल्या एका तरुणावर शार्क माशाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात हा तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. शार्कने या तरुणाच्या डाव्या पायाचा लचका तोडला असून त्याला पाण्याबाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विकेश उर्फ विकी गोवारी, वय वर्ष 32 असे त्याचे नाव आहे. मनोर जवळील वैतरणा नदीत महाकाय शार्क मासा आढळला होता व त्याने मनोर मधल्या विकी नावाच्या तरुणाला गंभीर जखमी केलं आहे. मात्र या माशाचं पुढे काय झालं असा प्रश्नही अनेकांना पडला असेल. तर आता समोर आलेल्या माहितीनुसार या बुल शार्कचा मृत्यू झाला आहे. या मासाच्या डोक्यावर मार लागल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार या माशाचे वनविभाग डहाणू यांच्या आदेशाप्रमाणे पाहणी व शवविच्छेदन 13 फेब्रुवारी रोजी मंगळवारी करण्यात आले आहे. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार त्याचे वजन अंदाजे 450 किलोच्या वर असेल. ती मादी जातीची बुल शार्क होती. तिच्या गर्भाशयातून पिल्लू बाहेर येतानाची पिशवी दिसत होती. तिच्या गर्भाशयातून लहान बेबी बुल शार्क बाहेर येताना दिसत होता. अजून सखोल गर्भाशयात हात टाकून तपासणी केली तेव्हा अनेक बेबी बुल शार्क असल्याचे हाताला जाणवले. यामध्ये कुठल्याही प्राण्यामध्ये जेव्हा गर्भाची पूर्ण वाढ होते तेव्हा त्याचे डोके गर्भमुखाच्या बाजूने असते, परंतु या माशामध्ये त्याचे मागील शेपटीचे फिन हाताला जाणवले. प्रत्येक बेबी माशाला वेगळी नाळ व प्लेसनटा बॅग होती. एकंदरीत गर्भाशयात एकूण 15 पिल्ले होती. या पिल्लांचे वजन 5 किलोपेक्षा जास्त होते अशी माहिती मिळाली आहे. तर या मासाबद्दल थोडक्यात मिळालेली माहिती अशी की बुल शार्क खारे पाणी आणि गोडे पाणी दोन्ही सहन करू शकतात, ज्यामुळे त्यांना नद्यांमध्ये आणि नदीत पोहता येते. ते नद्यांच्या वरच्या प्रवासासाठी ओळखले जातात आणि मिसिसिपी नदीपर्यंत अल्टोन, इलिनॉय समुद्रापासून सुमारे 1100 किलोमीटर म्हणजेच 700 मैल पर्यंत प्रवास करण्यासाठी ते ओळखले जातात. बुल शार्क खरे गोड्या पाण्यातील शार्क नाहीत. बुल शार्क हा त्याच्या सुव्यवस्थित शरीर, शक्तिशाली जबडा आणि शिकारी स्वभावासाठी ओळखला जातो. तर बुल शार्क हा प्रथमच मनोर येथील नदीत आढळल्याने या माशाची ओळख करून त्याचे संवर्धन व जतन करणे आवश्यक आहे असे डॉक्टर राहुल संखे यांनी यावेळी सांगितले. मात्र पहिल्यांदाच हा मासा मनोर जवळील नदीत आढळला आणि त्याने एका 32 वर्षीय तरुणाला गंभीररित्या जखमी केला आहे. शार्कच्या हल्ल्याची महाराष्ट्रातील पालघर मधली ही पहिलीच घटना असल्याचं बोललं जात आहे आणि यामुळे पालघर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून अनेकांना या घटनेचा मोठा धक्का बसला आहे. विकीवर सध्या दादरा नगर हवेलीतील विनोबा भावे या रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र अशा घटनेने त्याच्या मित्र परिवारामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.